चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। बैठकीत रासायनिक खते, बी बियाणे पुरवठा, सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांना कर्ज वाटप या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। राज्य सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी आवश्यक बी बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। तसेच सेंद्रिय आणि जैविक शेतीला चालना देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले। बैठकीदरम्यान खासगी आणि राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला। यावर कठोर भूमिका घेत बावनकुळे यांनी ज्या बँका अमरावतीतील रस्ते आणि सुविधा वापरतात पण शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत अशा बँकांवर कारवाई करा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। दरम्यान दर्यापूर दौऱ्यात काही कृषी केंद्रांकडून लिंकिंग पद्धतीने उत्पादने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। शेतकऱ्यांवर जबरदस्तीने विशिष्ट उत्पादने लादली जाणार नाहीत, लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की ज्या ठिकाणी मूळ नोंदींमध्ये कुणबी उल्लेख आहे त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल। बनावट किंवा खोडतोड केलेल्या नोंदींवर कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही। मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून त्यांनी आंदोलनाची गरज नसल्याचे सांगत कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही, मात्र नियम तपासूनच प्रमाणपत्र दिले जाईल असे स्पष्ट केले। विखे पाटील समिती योग्य पद्धतीने काम करत असून समाजात तणाव निर्माण होऊ नये याची काळजी सरकार घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले। मी दर्यापूरमध्ये आज गेलो असता, त्या ठिकाणी काही दुकानदार हे लिंकिंग करतात, म्हणजे युरियाच्या बॅगसोबत दुसरी प्रॉडक्ट घ्या तरच आम्ही युरिया देऊ, DAP सोबत दुसरा प्रॉडक्ट घ्या ज्या प्रॉडक्टची शेतकऱ्याला गरज नाही आहे त्याचे पैसे वसूल करणे, म्हणजे ॲडिशनल प्रॉडक्ट विकणे। शेतकऱ्यांना ती गरज नाही आहे, पण या कंपन्या या ठिकाणी इफ्को नावाची कंपनी या ठिकाणी करतायत, अजून कंपन्या करतायत। त्यांना आम्ही सांगितलं आणि आता मला कमिशनर ॲग्रिकल्चरनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी कायदा आणतोय, नोटिफिकेशन काढतोय की लिंकिंग मटेरियल प्रोडक्ट हे दुकानातच ठेवायचे नाही, नाहीतर दुकानदाराचं दुकान सस्पेंड होईल। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांनी बोगस बियाणं, बोगस खतं, बोगस त्या ठिकाणी या ठिकाणी पणा करण्याचा प्रयत्न केला तर आमचं प्रशासन त्यांना गुन्हे दाखल करेल। फ्लाइंग स्क्वॉड आमचा रेडी झालेला आहे। ज्या कृषी केंद्रांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला, लिंकिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही आम्ही गुन्हे दाखल करू। दाखल करण्याचे आदेश तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। मी सांगितलं मागच्या वर्षी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात। यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, ते घाबरतात बँका गुन्हे दाखल करण्याकरता। पण माझी या ठिकाणी सूचना आहे की ज्या बँका शेतकऱ्याच्या आत्महत्येकरता जबाबदार आहेत, ज्या प्रायव्हेट बँका, नॅशनल बँका या ठिकाणी बदमाशी करताय, 100% गुन्हे दाखल केले पाहिजे। तो एक अधिकारी असतील, कारण हे काही पॉलिसी नाही, पॉलिसी हीच आहे का लोकांना कर्ज दिलं पाहिजे। केंद्राची पॉलिसी आहे, राज्याची पॉलिसी आहे, बँकांना सूचना आहे, पण धनदांडग्या लोकांना कर्ज द्यायचं, पण गरीब माणसाला, शेतकऱ्याला कर्ज द्यायचं नाही, हे भूमिका असेल तर, त्याच्यामुळे जर आत्महत्या झाली, बँकेच्या आडमुठेपणामुळे आत्महत्या झाली तर त्या गुन्ह्याला बँकेचा मॅनेजर जबाबदार आहे, बँका जबाबदार आहे, याचे आदेश आम्ही दिले आहेत। एक शेवटचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी बंद केले आहे असा आरोप केलेला आहे, बिलकुल चुकीचा आहे। या राज्यामध्ये जे खरेखुरे त्या ठिकाणी नोंदी आहेत, ज्या नोंदीमध्ये कुणबी लिहिलेलं गेलेलं आहे, त्यांच्या सर्व प्रमाणपत्र देण्याचे त्या ठिकाणी आदेश आहेत। पण ज्या ठिकाणी खोडतोड केली गेली आहे, ज्या ठिकाणी ओव्हर रायटिंग केली गेली आहे, ज्या ठिकाणी काहीच पुरावा नाही, त्या ठिकाणी जे लोक मागतात त्यांना मिळणार नाही। पण मी मनोज जरांगे ज्याला आश्वस्त करतोय, त्यांना विनंती करतोय की असं आंदोलन करायची गरज नाही आहे। मी महसूल मंत्री म्हणून स्वतः लक्ष टाकतोय, मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे। प्रमाणपत्र देताना मात्र सर्व नियम तपासून द्यायचे, एवढंच सूचना आहे।